Mayu? Mayuresh, we can't hear you. स्क्रीन आहे विजिबल? Yes. ओके. ऐकू येत आहे, ऑडिबल आहे. Yes, yes, absolutely, yes. ओके ओके. सो ॲज प्रथमेश सेड, डोंबिवली टू पुणे आणि ही सगळी जर्नी फार इंटरेस्टिंग होती. सो 2010 फर्स्ट टाइम प्रथमेशला भेटलो होतो. सो BORTचे बरेचसे ट्रेल सुद्धा केले, डोंबिवली एरिया खूप एक्सप्लोअर केला जसं त्याने सांगितलं. सो बर्ड वॉचिंग करत असताना इन डोंबिवली काही वर्षानंतर, एक 6-7 वर्षानंतर आय शिफ्टेड टू पुणे. अँड पुण्यात आल्यानंतर वेस्टर्न घाट्स किंवा सह्याद्री फारच जवळ आहे, किंवा एक मोकळेपणा मिळाला फिरायला. सो त्याच्यात फोटोग्राफी करणं, नवीन गोष्टी शोधणं, चेकलिस्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना किंवा हा सगळा डेटा मेंटेन करत असताना एक इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल हिस्ट्री अँड रिसर्च अशी एक ऑर्गनायझेशन फॉर्म झाली, विच वॉज फॉर्म बाय डॉक्टर आनंद पाध्ये, शौरी सुलाखे, शर्मा सर, बस्तावडे सर यांच्याकडनं. आणि आय वॉज अ पार्ट ऑफ दॅट ऑर्गनायझेशन ॲज अ field member or contributor to the research project which was proposed to forest department or to do some hello. हा मयू, ऐकायला येतं. ओके ओके ओके. सो ह्या सगळ्या रिसर्च बेस्ड प्रोजेक्ट साठी आय वॉज अ पार्ट ऑफ दॅट टीम. So I was very much lucky to part of such organization where all are expert, all are educationally belongs to MSc botany or MSc zoology or MSc biodiversity. सो ह्यांच्या बरोबर फिरत असताना साधारण फील्डवर कसं काम करायचं, काय बघायचं, सायंटिफिकली आपण जे बघतो ते किती व्हॅल्युएबल आहे आणि त्याचा डेटा मेंटेन करून तो पब्लिश केल्यानंतर त्याची इन फ्युचर किंवा पुढच्या काही कामांसाठी किती मॅटर करतं, या सगळ्या गोष्टी समजल्या. सो इनर बद्दल जसं सांगितलं तसं, तर आता रिसेंटली आपला हा जो स्लाइड शो आहे तो ह्याच एका गोष्टीवर आहे की ह्याच महिन्याच्या फर्स्ट वीक मध्ये एक आमचा पेपर पब्लिश झाला, ज्याला रिसर्च पेपर म्हटलं जातं. सो इट इज बिलॉंग्स टू सेमी एरिड ग्रासलँड, म्हणजे ज्याला आपण मायरान म्हणतो, किंवा पुण्याजवळ जर असाल तर सासवड, रेहेकुरी, मयुरेश्वर हा सगळा जो एरिया आहे तो पर्जन्य छायेच्या एरियामध्ये येणारा भाग असल्यामुळे तिथे पावसाचं प्रमाण कमी आहे. त्याला मायरान असं मराठीमध्ये आपण म्हटलं जातं. तर इथे साधारण बेडकांच्या काय स्पीशीज दिसतात याच्यासाठी आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे एक प्रपोजल टाकलं होतं की या सगळ्या सँच्युरीज आहेत त्या तुम्हाला ताडोबा, कान्हा, बांधवगड, रणथंबोर या सगळ्या नॅशनल पार्क्स किंवा टायगर रिझर्व्ह सारख्या वेल नोन नसतील, पण या सँच्युरीज किंवा हा रिझर्व्ह एरिया याच्यामध्ये एक वेगळी हॅबिटाईट किंवा इकोसिस्टीम आहे आणि त्याचा अभ्यास फार कमी होतो. कन्झर्वेशनच्या दृष्टीने सुद्धा हे एरिया खूप महत्वाचे आहेत, कारण याच्यामधली जी डायव्हर्सिटी आहे ती तुम्हाला सगळीकडे दिसत नाही. सेमी एरिड ग्रासलँड एरिया हा पर्टिक्युलरली ज्या स्पीशीज दिसतात त्या भागात दिसणाऱ्या स्पीशीज आहेत. तर मग ह्या कुठल्या आहेत, त्या कशा लाईमलाईट मध्ये येतील, लोकांना त्याच्याबद्दल कशी जागरूकता निर्माण करता येतील, तर ही दृष्टी ठेवून हा एक रिसर्च पेपर आम्ही पब्लिश केला. तर तुम्ही जसं स्क्रीनवर बघू शकता, इव्होल्युशन ऑफ अँफिबिया फ्लोरा, फाउना. अँफिबिया म्हणजे फ्रॉग्स किंवा बेडूक यांच्याशी रिलेटेड आहे सेमी एरिड ग्रासलँड. आणि हॅबिटाइट्स मध्ये जे लोकेशन्स होते दॅट इज मयुरेश्वर वाईल्ड लाईफ सँच्युरी विच इज नियरली 40-60 किलोमीटर्स फ्रॉम पुणे. रेहेकुरी इज टुवर्ड्स नगर डिस्ट्रिक्ट अँड कर्मा इज इन सोलापूर डिस्ट्रिक्ट. सो वी कवर्ड दिस 3 एरियाज बेसिकली. हे सगळे सेमी एरिड ग्रासलँड आहेत. तर ह्याच्यामध्ये आम्ही काय काय पाहिलं आणि इन जनरल फील्डवरचा एक्सपिरियन्स कसा होता तो आपण बघूया. जॉग्राफिकली बघायचं झालं तर हे पॉइंट्स दाखवले त्या ह्या सगळ्या सँच्युरीज आहेत. इफ यू कॅन सी, तर मयुरेश्वर वाईल्ड लाईफ सँच्युरी ही पुणे जिल्ह्यामध्ये येते. रेहेकुरी जी आहे ती तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये येते आणि रेहेकुरी जी आहे ती नगर जिल्ह्यात येते, सॉरी. आणि कर्मा जी आहे ती सोलापूरच्या बॉर्डरला लागून आहे. सो हा सगळा जो पट्टा आहे हा पूर्णपणे ग्रासलँड आहे. म्हणजे तुम्ही उन्हाळ्यात जर इथे गेलात तर ते काय मायरानावर आणलंय, पण हा हॅबिटाईट इतका सुंदर आहे
इथे चिंकारा जातीचं हरण दिसतं किंवा हायना ज्याला तरच मराठीमध्ये म्हटलं जातं हे दिसतं. लांडगे हे तर पुण्यासाठी गेले काही वर्षामध्ये झालेला हॉट मॅमल आहे की प्रत्येकाला मग लांडगा बघायचा आहे. पुण्याच्या जवळचा इंडियन ग्रेवुल्फ पाहिला नाहीस का असं थोडंसं प्रेस्टिजियस असतं. सो साधारण हा जो एरिया आहे हा सेमिरेड ग्रासलँड जसं किंवा मायरानाचा एरिया आहे, ड्राय भाग आहे. आम्ही ह्या एरियामध्ये काम केलं. या एरियामधले हॅबिटाईट जर बघायचे झाले तर आता हे तुमच्या समोर फोटो दिसतात ते मान्सून मधले आणि समर सीझन मधले आहेत. तर दोघांमधलं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे की प्रचंड कायापालट होतो. मान्सून मध्ये खुरटं गवत येतं, प्रचंड ड्राय जो लँड असतो तो हिरवा होऊन जातो आणि छोटे छोटे पाण्याचे पडल्स हे तयार होतात आणि त्याच्यामध्ये जी बायोडायव्हर्सिटी किंवा जे फ्रॉग्स आहेत ते कसे वाढतात हे आपण बघूया. सो हे जे फोटो आहेत हे सँच्युरीच्या बाहेरच्या एरियातले म्हणजे जो प्रोटेक्टेड एरिया आहे त्याच्यातलेही काही फोटो आहेत आणि बाहेरचेही काही आहेत. तर पहिला जो आहे तो मयुरेश्वरला वढाणे तलाव म्हणून आहे विच इज अ हॉटस्पॉट फॉर अस कारण प्रचंड प्रमाणात फ्रॉग्सची डायव्हर्सिटी ह्या तलावाच्या जवळपासच्या एरियात दिसते. प्लस रात्रीच्या वेळेला जर तुम्ही इथे फिरत असाल तर नाईटजार सारखा पक्षी हा सहज तुम्हाला तिथे गवताच्या ह्याच्यामध्ये बसलेला दिसतो. चिंकारा मोस्ट कॉमन पाणी प्यायला रात्री फॉक्स आणि हायना किंवा वुल्फ हे सगळे ह्या इथे येतात. बाजूचा एरिया जो आहे तो सुद्धा सँच्युरीच्या बाहेरचा आहे. करमाळा सँच्युरीचा एरिया आहे. तर तिथेही असे काही पडल्स आहेत आणि खाली जे आहेत ते आर्टिफिशियल वॉटर बॉडीज आहेत म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटने तयार केलेले की वर्षभर इथे पाणी नसतं. सो उन्हाळ्याच्या काळामध्ये काय करावं तर मयुरेश्वरमध्ये एक सुंदर फॉरेस्ट डिपार्टमेंटने स्लोपिंग टँक बनवलेला आहे. स्लोपिंग टँकची रचना इतकी सुंदर आहे की थोडा डीप आहे आणि त्याच्यात वर्षभर पाणी असतं. जर पाण्याचा लेवल कमी झाली तर तिथे फॉरेस्ट डिपार्टमेंट येऊन टँकरने पाणी भरतं. सो ही साधारण तिथल्या हॅबिटाईटची आणि तिथल्या जैवविविधतेची काळजी फॉरेस्ट डिपार्टमेंट कडनं घेतली जाते. आणि आर्टिफिशियल वॉटर सॉर्सर म्हणजे सिमेंटचे असे बशीसारख्या आकाराची तळी बनवली जातात जेणेकरून आरामात त्याच्या जवळ येऊन प्राण्यांना पाणी पिता येतं. असा काहीसा हा हॅबिटाईट आहे. जनरली सह्याद्रीमध्ये जर तुम्ही फिरत असाल तर ते छान आणि सुंदर हिरवगार दाट जंगल असं जे आपल्याला फिलिंग येतं ते इथे आल्यावर नाही होत की काय ओसाड माळरान आहे. पण त्या ओसाड माळरानात जी काही गोष्टी लपलेल्या आहेत त्या किती सुंदर आहेत त्या बघूया आपण. सो हा सगळा सर्वे करत असताना बेसिकली फॉरेस्ट डिपार्टमेंटला जेव्हा आम्ही प्रपोजल टाकलं होतं की अँफिबिया सर्वे आम्हाला ह्याचा करायचा तर तिथे साधारण आम्हाला काय काय स्पीशीज दिसल्या. तर फर्स्ट स्पीशीज इज कॉमन इंडियन टोड ज्याला जो आपल्याला घराच्या जवळ किंवा गार्डन मध्ये दिसतो. तर हा तिथे आढळून आला. हा थोडासा ड्राय भागामध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो किंवा Mayu, येस 1 minute. येस I think somebody by mistakenly shared his screen. So I think you will have to start sharing your screen again. वो Google Meet का there is this drawback. Don't worry. Just do the present now again. Yeah. एकच मिनिट. झाली शेअर. हो. ओके Which is auto. Yeah, that's right. ओके. सो ड्युरिंग दिस सर्वे ज्या काही स्पीशीज आम्ही ऑब्झर्व केल्या त्या ह्या स्पीशीज आहेत. वन इज कॉमन इंडियन टोड जो कॉमनली आपल्याला दिसतो. सेकंड वन इज इंटरेस्टिंग फ्रॉग हुप्लोबॅट्रॅकस टायग्रिनस ऑर अ बुल फ्रॉग. हा बेडूक इतका भारी आहे की तो सापाला सुद्धा खाऊ शकतो. म्हणजे असे काही रेकॉर्ड आहेत की ज्याच्यामध्ये बुलफ्रॉग हा रसल वायपरला खाताना दिसतोय. जनरली पावसाळ्यामध्ये किंवा बेडूक जेव्हा शेतात भात शेतीमध्ये जनरली हुप्लोबॅट्रॅकस जेव्हा असतात तर तेव्हा ते तिथले खेकडे मोठ्या प्रमाणात खातात आणि विच हेल्प दॅट फार्मर टू मेंटेन जे काही क्रॉप भाताचं शेत लावलेलं आहे ते वाचवण्यासाठी त्यांना. Sorry. येस सॉरी शुभास सर प्लीज तुम्ही स्क्रीन शेअर करू नका कारण मयुरेशचे स्क्रीन हे होत आहे त्यामुळे. सुभाष सर तुम्ही जॉईन करता तर स्क्रीन प्रेझेंट नाव या बटनवर क्लिक करू नका प्लीज. आय थिंक शुभम तुझी पण स्क्रीन शेअरिंग होत आहे तो यू जस्ट नीड टू स्टॉप शेअरिंग युअर स्क्रीन. मग यू जस्ट ट्राय इफ यू कॅन सी. I'm sorry for this, but
नाही नाही ठीक आहे. झाली आहे का स्क्रीन? हो. ओके ओके ओके. सो हुप्लोबॅट्रॅकस टायग्रिनस किंवा बुलफ्रॉग जो आहे तो अशा प्रकारे शेतकऱ्याला मदत करू शकतो. सेकंड सी मध्ये दिसणारा जो फ्रॉग आहे दॅट इज Mayu, अनदर. I'm sorry. Yes. Wait, I'll have to just take out this person because he keeps on doing it. 1 minute. Now we can continue. He won't be joining. Don't worry. ओके ओके. झालं स्क्रीन शेअर? हो, perfect. ओके ओके. सो सॉरी हा सो बुलफ्रॉग सांगेल. ओके. दत्ताफ्रायनस मेलानोस्टिक्टस किंवा मार्बल टोड ह्याला म्हटलं जातं. सिमिलर लुक लाईक अ कॉमन टोड बट स्पीशीज वाईज हा डिफरंट आहे. अँड द D1 इज सह्याद्री, मिनरवारिया सह्याद्री क्रिकेट फ्रॉग ह्यालाही म्हटलं जातं. सो हा आम्हाला मयुरेश्वर किंवा रेहकुरी ह्या भागामध्ये हे 4 फ्रॉग तर आढळून आले. अजून कुठले आले तर फर्स्ट फिगर मध्ये जे बघतात दॅट इज ऑर्नेट नॅरोमाउथ फ्रॉग विच इज प्रिटी कॉमन अराउंड डोंबिवली. जर तुम्ही भोपर वगैरे ह्या भागामध्ये फिरत असाल तर तुम्हाला बरेचदा याचे कॉल येतात किंवा आपल्याकडे डोंबिवलीच्या आसपास काही पाणथळ जागा आहे जसा 90 फीट रोड हा नवीन झाला तर तिथेही ऑर्नेट नॅरोमाउथ फ्रॉग तुम्ही इझिली बघू शकता. द बी फिगर मधला जो फ्रॉग आहे दॅट इज अ टिपिकल ग्रासलँड मध्ये दिसणारा फ्रॉग दॅट इज मार्बल बलून फ्रॉग. याला युपेरोडॉन सिस्टोमा असं म्हटलं जातं. क्वाईट इंटरेस्टिंग म्हणजे हा आम्ही ऑब्झर्व करत असताना आम्हाला बरेचदा असं आढळून आलं की हा खूप वेळा नाही दिसला. काही शॉर्ट पिरियडसाठी हा फ्रॉग दिसला अँड दुसऱ्या दिवशी परत गेल्यानंतर हा गायब. सो हा सगळा सर्वे करत असताना काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आले तर ते तुम्हाला स्पीशीज सांगून झाल्यावर सांगतो. C1 इज प्रिटी कॉमन फ्रॉग. आपल्याला कुठल्याही पॉन्ड मध्ये किंवा जमलेल्या पाण्यामध्ये दिसतो दॅट इज क्रिटरिंग फ्रॉग या क्रिकेट फ्रॉगही याला म्हटलं जातं. याची बरेचदा टिकटिक टिकटिक आपल्याला पाण्याच्या जवळपास ऐकायला येते. अँड द फोर्थ वन इज बरोईंग फ्रॉग. स्पेरोथिका पश्चिमा नाव ह्याचं सायंटिफिकली आहे विच इज न्यूली डिस्क्राईब स्पीशीज बाय अस ड्युरिंग दिस सर्वे. सो त्याची इन डिटेल माहिती आपण पुढच्या स्लाइड्स मध्येच घेऊया. सो हा सगळा सर्वे करत असताना फार जे आमचं वर्क शेड्यूल होतं किंवा जो ड्युरेशन होतं त्याच्यामध्ये आम्ही कशा प्रकारे काम केलं तर आय यूज टू वर्क विथ अ कंपनी कॉल इनसर्च आउटडोर्स. एक वाईल्ड लाईफ टुरिझम मध्ये असणारी कंपनी आहे. सो वी हॅव ऑफिस स्टार्ट ॲट 9 till 6 o'clock इन द इव्हिनिंग. सो 6 वाजता साधारण आम्ही सासवड किंवा ह्या सगळ्या भागातल्या जे लोकल आम्हाला हेल्प करणारी माणसं होती त्यांना आम्ही मान्सून मध्ये विचारायचो की पाऊस पडला का. बिकॉज दिस ऑल अँफिबिया किंवा ही सगळी बेडूक जे आहेत हे पाऊस पडल्यानंतर बरेचदा ऍक्टिव्ह होतात. दे यूज टू कॉल, क्रॉक करतात एकमेकांना कॉलिंगसाठी. बेसिकली हा त्यांचा मिलनाचा काळ असतो किंवा मीटिंग पिरियड असतो. त्यामुळे जसं तुम्ही डी पिक्चर मध्ये बघताय तर त्या फ्रॉगने त्याच्या गळ्याच्या खाली सॅक फुगवली आहे तर त्याच्याने हे कॉल देतात आणि बघण्यासारखा नजारा असतो. त्याच्यात मारामारी होते 2 मेलमध्ये. फिमेलमध्ये एक फिमेल दिसली की खूप सारे मेल कॉल करायला लागतात आणि ज्याचा कॉल सर्वात मोठा किंवा स्ट्रॉंग असतो दॅट मेल फिमेल कडनं चूज केला जातो फॉर मेटिंग. सो हे सगळं करत असताना आम्ही हे सगळं रेकॉर्ड करण्यासाठी आम्ही जनरली लोकल माणसांना अशी कॉन्टॅक्ट करून ठेवला होता की आम्ही ह्या कामासाठी इथे येतो. तिथले जे फॉरेस्टचे गार्ड्स आहेत त्यांची मदत घ्यायचो, वनरक्षक आहेत त्यांच्याशी कॉर्डिनेट करायचो आणि पाऊस झाला की वी स्टार्ट आवर जर्नी लेट इव्हिनिंग साधारण 7:30-8 वाजता आणि साधारण 9-9:15च्या आसपास आम्ही ह्या सँच्युरीज मध्ये पोहोचायचो. कारण पुण्यापासून तशा जवळ आहेत. रेहकुरी कर्मा थोडं लांब पडतं सो त्याच्यासाठी ह्यूज प्लॅनिंग असायचं. पण मयुरेश्वर इज प्रिटी नियर फ्रॉम पुणे. सो तिथे गेल्यानंतर पाऊस असेल तर आम्हाला या सगळ्या स्पीशीज बरेचदा मिळायच्या, एखाद दुसऱ्या स्पीशीज नाही मिळायचो. सो रोड ट्रान्झिट म्हणून एक प्रकार असायचा की आम्ही एक साधारण 5 किलोमीटरचा पॅच ठरवलेला होता की ह्या एरियामध्ये आपल्याला आउटसाइड प्रोटेक्टेड एरियामध्ये काय काय स्पीशीज दिसतात, किती नंबर्स मध्ये दिसतात. म्हणजे आता 5 हुप्लोबॅट्रॅकस दिसले, एक ऑर्नेट नॅरोमाउथ फ्रॉग दिसला, एक स्पेरोथिका पश्चिमा दिसला. असा याचा आम्ही डेटा मेंटेन केला. म्हणजे वी यूज टू एक जण ड्राईव्ह करायचा, त्याच्या शेजारच्या सीटवर एक जण बसायचा आणि आम्ही गाडीने बघत बघत जायचो किंवा बरेचदा आम्ही चालत काही पॅच केलेले आहेत जे सँच्युरीच्या आतमधला
ज्याला आम्ही जो एरिया सिलेक्ट केला होता त्याच्यात चालत, आणि आउटसाइड प्रोटेक्टेड एरिया म्हणजे रोडवरनं जाताना हे मोजायचो. सो वी यूज टू टेक वन पॅड अँड पेपर, की 5 स्पेरोतिका दिसले की 4 लाईन ड्रॉ करायच्या आणि 1 क्रॉस. सो हा सगळा डेटा प्रत्येक व्हिजिटचा वी यूज टू कम ऍट बेस, म्हणजे आम्ही ऑफिसला आल्यानंतर कॅल्क्युलेट करायचो. एक डेटा मेंटेन शीट असायची, त्याच्यावर हा सगळा डेटा आम्ही टाकायचो. तर ह्या पेपरमध्ये तो सगळा डेटा कंपाईल करून अनालिसिस केला. तर त्यावेळेला हे नंबर्स समोर आले, की काय नंबर्स मध्ये आम्हाला फ्रॉग दिसले, तर कुठल्या एरियामध्ये. तर जसं तुम्ही तुमच्या समोर हा कॉलम आहे, तर त्याच्यामध्ये 3 सँच्युरीज मेन्शन केलेल्या आहेत, विच इज मयुरेश्वर, रेहेकुरी अँड करमाळा. तर त्याच्यामध्ये कॉमन इंडियन टोड किती दिसले, मॉर्बल टोड किती दिसले, स्किटरिंग फ्रॉग किती दिसले, या सगळ्याची लिस्ट बनवली आणि पर्सेंटेज मध्ये यांचा प्रेझेन्स. तर तुम्ही जर 6वा कॉलम बघितला तर मिनरवारिया सह्याद्री, तर रेहेकुरीमध्ये तो आम्हाला काही कमी प्रमाणात म्हणजे रादर दिसलाच नाहीये. ऑर्नेट नॅरोमाउथ फ्रॉग, सॉरी, मार्बल बलून फ्रॉग हा आम्हाला युपेरोडॉन रेहेकुरीमध्ये कमी दिसला. मयुरेश्वर मध्ये थोडासाच दिसला, करमाळ्यात दिसलाच नाही. असं सगळं हा डेटा अनालिसिस केला. त्याच्यानंतर त्यांची कॅटेगरी ठरवली की किती कॉमनली दिसतो, व्हेरी कॉमन आहे का, खूप कॉमनली दिसतो का, कधीतरी दिसतो का, ऑकेशनली, रेकॉर्डच झाला नाहीये का. तर असा सगळा हा डेटा अनालिसिस करून एक टेबल त्या पेपरमध्ये आम्ही पब्लिश केलं. सो हा डेटा अनालिसिस करायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, ज्या सायंटिफिकली तुम्हाला एखाद्या इन्स्टिट्यूशन किंवा तुम्ही जर तो कोर्स केला तर त्याच्यात शिकवलं जातं. ह्याची मला फार माहिती नाही, कारण माझं बॅकग्राऊंड जे आहे ते शैक्षणिक दृष्ट्या हे नसल्यामुळे ह्याचा अनालिसिस कसा केला जातो हे आमच्या टीम मधले जे मेंबर्स होते त्यांनी हे सगळं काम केलेलं आहे. सो त्याच्यानंतर स्टॅट्स काढले की कुठला फ्रॉग जास्त प्रमाणात दिसलाय आपल्याला, बाहेर आर्टिफिशियल वॉटर बॉडीजवर कोणते दिसले, मॅनमेड आर्टिफिशियल सॉरी नॅचरल वॉटर बॉडीजवर कुठले दिसले, तलावाच्या आसपास कुठले दिसले, याचा एक स्टॅट अनालिसिस केला. तो आता तुमच्या समोर आहे. स्पेरोथिका पश्चिमा, जो मगाशी मी म्हटलं की बरोईंग फ्रॉग, ह्या सगळं काम फॉरेस्ट डिपार्टमेंटचं जे अॅम्फिबिया सर्वे चालू असताना आम्हाला ही स्पीशीज दिसून आली, आणि जे एक्सपर्ट्स होते आमच्या टीम मधले, पाद्यस सर म्हणा किंवा शौरी, निखिल, या सगळ्यांना ही स्पीशीज कदाचित वेगळी असू शकते अशी एक शंका आली, आणि मग त्याच्यावर त्या स्पीशीजवर फोकस करून काम करायला सुरुवात केली. तर ह्याच्यातही खूप मजा होती. इट टुक लॉंग टाइम टू रिझॉल्व दिस पर्टिक्युलर स्पीशीज ऑर अ जीनस, म्हणजे ह्याची जात आणि प्रजाती कुठली हे डिफरन्शिएट करण्यामध्ये खूप वेळ गेला. आणि त्याच्यातून असं कळून आलं की ह्या स्पीशीजच्या जीनसमध्ये, म्हणजे जीनस म्हणजे आपलं आडनाव समजूया आपण, तर आपल्या आडनावामध्ये किंवा फ्रॉगच्या आडनावामध्ये खूप कॉम्प्लेक्स आहे, की ही स्पीशीज किंवा हा जीनस खरोखर रिझॉल्व्ह झालेला आहे का, तर नाही. मग तो रिझॉल्व्ह करायचा होता. तर त्याचं जे म्युझियम कलेक्शन, म्हणजे जुनं ज्यांनी ब्रिटिशांनी काम केलंय किंवा आधीच्या सायंटिस्टने काम केलंय त्याचे म्युझियम सॅम्पल्स गोळा करणे, ही स्पीशीज जिथून डिस्क्राईब झाली त्याला टाईप लोकॅलिटी किंवा त्या भागात हा फ्रॉग कन्फर्म मिळतो अशी जी स्पीशीज, अशी जी जागा आहे ती साऊथ मध्ये आहे, ती जाऊन चेक केली गेली की तिथे खरोखर हा फ्रॉग मिळतो का. तर त्याच्यातून डीएनए अनालिसिस केला. तर डीएनए अनालिसिस काय केला तो तुम्हाला पुढच्या टेबलमध्ये दिसेल. त्याच्यातून ही स्पीशीज कळली की हा बेडूक आपल्याकडे दिसत नाही. जो स्पेरोथिका ब्रॅव्हिसेप्स नावाने सायंटिफिकली ओळखला जातो, तो स्पीशीज आपल्याला, ती जात किंवा ती प्रजाती आपल्याला ईस्टर्न साईडला भारताच्या मिळते. पश्चिम घाटामध्ये दिसणारा किंवा पश्चिम भागामध्ये भारताच्या दिसणारा जो बेडूक आहे तो नवीन आहे. मग नवीन आहे तर त्याचं नामकरण किंवा त्याच्यावर काम कसं केलं, काय केलं, याच्यावर अभ्यास सुरू केला. त्याच्यानंतर त्याला नाव दिलं स्पेरोथिका पश्चिमा. स्पेरोथिका पश्चिमा हा बरोईंग फ्रॉग, म्हणजे उकरून जमिनीच्या खाली हायबरनेशनला जातो. त्याच्याबद्दल पुढे आपण समजून घेऊया. तर आता हे जे 4 फोटो आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर पहिला मेल आहे, दुसरा जी फिगर आहे त्याच्यामध्ये तो कॉल करतोय. तर ते हे सगळे बिहेवियर्स आम्ही रेकॉर्ड केले. मॉर्फोलॉजिकली जसं मी म्हटलं की मॉर्फोलॉजिकली म्हणजे त्याच्या शरीर रचनेनुसार तो कसा वेगळा दिसतो बाकीच्या फ्रॉग्स पासून, की ह्या जीनस मधल्या, या प्रजातीमधले जे बेडूक आहेत त्यांच्यापासून कसा वेगळा दिसतो. तर त्याचे मेजरमेंट्स हे घेतले गेले. त्याच्यासाठी स्पेशल काही उपकरणं असतात ती वापरली जातात. त्याच्यानुसार त्याच्या बोटाची रचना कशी आहे,
त्याचं टिम्पॅनम म्हणजे ह्या फोटोमध्ये जर तुम्ही पाहिलं तर डोळ्याच्या खाली एक राऊंड कान जसा आपल्याला असतो तसं टिम्पॅनम नावाचा एक ऑर्गन असतो. तर तो कसा दिसतो, याची रचना किती मोठी आहे, छोटी आहे, पायाची लेंथ किती मोठी आहे, फिंगर्सची लेंथ किती कमी जास्त आहे, याचा सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर असं कळलं की त्याचं मेटाटॉर्सल ट्युबरिकल म्हणजे तो ज्याने बरो करतो माती, तर त्याच्या साईज मध्ये खूप डिफरन्स आहे असा एक कॅरेक्टरिक की तुम्ही ऑन फील्ड जर पाहिलं तर डिफरन्शिएट कसा करू शकतो, तर ती शोधून काढली. हा तो टाईप स्पेसिमेन आहे जो आम्ही अनालिसिस केला. मग अनालिसिस केल्यानंतर खरोखर हा फ्रॉग वेगळा आहे का, तर त्याचा डीएनए अनालिसिस जेव्हा केला तर डीएनएच्या सिक्वेन्सिंग मध्ये त्याचा डीएनए अनालिसिस मध्ये डिफरन्स जाणवला, म्हणजे डेफिनेटली स्पीशीज वेगळी आहे. मग तो कम्पेअर कोणाशी केला, तर ह्या फॅमिली मधल्या बाकीच्या बेडकांशी तो कम्पेअर केला. त्याचे हे स्टॅट्स आहेत. तर तो प्रत्येक स्पीशीज पासून कसा वेगळा आहे, त्याचं कुठलं कॅरेक्टर कुठल्या स्पीशीजच्या जवळ जातं आणि कुठलं डिफरन्शिएट करतो, हे अनालिसिस केल्यानंतर एक चार्ट बनवला ज्याच्यानुसार ही स्पीशीज टोटली वेगळी आहे असं दाखवता आलं, सिद्ध करता आलं. तर हा फ्रॉग कुठे दिसतो, तर आता तुमच्या समोर जो मॅप आहे तर साधारण याचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही पाहिलं तर गुजरात पासून कर्नाटकापर्यंत हा पूर्ण वेस्ट कोस्ट आहे आपला. सह्याद्री मधला वेस्टर्न घाट्स किंवा पश्चिम घाट जो आहे याच्यामध्ये तर हा दिसतो, विदर्भाच्या साईडला हा दिसतो, पण ईस्टर्न साईडला हा दिसत नाही. सो कोलोटाईप आणि प्रोटोटाईप असे दोन लोकेशन्स असतात ज्याच्यावरनं आपण कलेक्शन केलं जातं डीएनए अनालिसिससाठी, तर ते डॉट्सवर दाखवलं आहे डिस्ट्रीब्युशन वाईज. सो बेडकांचा सर्वे हा करत असताना काही वर्ष उलटली आणि त्याच्यानंतर बस्तावडे सर म्हणून जे आहेत, जे तुम्ही जर एखाद्या विंचवाबद्दल विंचवाबद्दल जर कुठलाही रिसर्च पेपर किंवा विंचू या गोष्टीच्या विषयी काही माहिती काढायची असेल तर भारतभूषण बस्तावडे हे नाव तिथे असणारच आहे. तर बस्तावडे सरांनी सगळ्यांना इन्सिस्ट केलं की आपण स्कॉर्पियन्सवर पण काम करूया. काही गोष्टी आहेत ज्या विंचवांमधल्या शोधल्या गेल्या नाहीत. तर विंचू म्हटलं की लोक जनरली घाबरतात की विंचू चावला की माणूस मेला, ही जी आपल्याकडे लहानपणापासून भीती बसलेली आहे. तर त्या विंचवांचा अभ्यास करायचा असं सुरुवात झालं आणि मागच्या वर्षीच्या मान्सून मध्ये आम्ही एक ट्रिप प्लॅन केली होती की आता विंचू फोकस करून आपल्याला काही करता येईल का काम. तर एक मोठी रोड ट्रिप, रादर रोड ट्रिप पेक्षा फील्ड सर्वे ट्रिप अशी झाली आणि ऑलमोस्ट आम्ही 5 स्टेट क्रॉस करून एका लोकेशनला पोहोचलो, दॅट इज बँगलोर. कारण आमचा जो प्लॅन होता तो हा जीनस किंवा आयसोमेट्रस नावाचा जो जीनस आहे ज्याला बार्क स्कॉर्पियन म्हटलं जातं, आपल्याकडच्या झाडांच्या खोडांवर दिसणारे हे विंचू आहेत, तर त्यांच्याबद्दल अभ्यास करण्यासाठी आम्ही कर्नाटका, गोवा, महाराष्ट्र, तामिळनाडू पर्यंत जाऊन आलो. तर तामिळनाडूला बेसिकली एक स्पीशीज होती, तिथल्या एक शेव्हरॉ हिल्स नावाचा एक जागा आहे, तर तिथून ह्या आयसोमेट्रसची एक स्पीशीज आम्हाला हवी होती हा जीनस रिझॉल्व्ह करण्यासाठी किंवा ही स्पीशीज काढण्यासाठी. तर कोवारिकी नावाचा एक विंचू बँगलोर मधल्या एका युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये आम्ही शोधून काढला. तर हा विंचू किती कन्झर्वेशनच्या दृष्टीने किंवा कुठल्या स्ट्रॅटेजी प्लॅनिंगच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे आपण समजून घेऊया. कोवारिक नावाचे एक टॅक्सोनॉमिस्ट आहेत, त्यांचं विंचवांमध्ये खूप काम आहे म्हणून त्यांना कोवारिकी असं ह्या विंचवाला आम्ही नाव दिलं. तर विंचवांवर काम करत असताना जसं बेडकाचं मगाशी दाखवलं की कसं काय काय मेजर केलं जातं किंवा कसं डिफरन्शिएट केलं जातं बाकीच्या स्पीशीज पासून, आता तुमच्या समोरचे दिसतात ते त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स मोजण्यासाठी हे स्पेसिमेन ऑब्झर्व केले गेले. त्यांचा प्रत्येक पार्ट म्हणजे विंचवाची नांगी किंवा पुढचे जे पाय किंवा हात आहेत ज्याला म्हणूया आपण नांग्या ज्याला म्हणतो, तर त्यांच्या साईज मध्ये किती डिफरन्स आहे ते सगळं मोजून काढलं. सायंटिफिकली जर तुम्ही हा पेपर वाचलात तर त्याच्यामध्ये प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक्सचं मेजरमेंट हे मेन्शन केलेलं आहे आणि हे प्रचंड डेडिकेशनचं काम आहे. म्हणजे उगीच उठलं, एक पट्टी घेतली आणि विंचू मोजला असं होत नाही. तर जो माणूस करणार आहे त्याचं डोकं शांत पाहिजे, कारण काही MM किंवा काही
एक काही पॉइंटने सुद्धा जर मेजरमेंट चुकलं तर बरेचदा स्पीशीज मध्ये डिफरन्शिएट होऊ शकतं आपल्याला. तर जसं तुम्ही पाहताय की प्रत्येक पार्ट हा मोजला गेला आणि एक ब्लॅक अँड व्हाईट जो फोटो दिसतोय तर तो विंचू जो आहे तो आपल्याला जर बघायचा असेल वाईल्ड मध्ये तर बरेचदा नुसत्या डोळ्यांनी दिसतो, पण रात्री विंचू शोधणं त्याच्यासाठी एक स्टँडर्डाइज मेथड बरेचदा वापरली जाते, दॅट इज युव्ही लाईट. अल्ट्राव्हायोलेट रेज मध्ये विंचू हा रेडियम सारखा चमकतो. जेव्हा तुम्ही त्याच्यावर लाईट मारता तर तेव्हा तो चमकतो. तर त्याचे अल्ट्राव्हायोलेट फोटोज हे काढलेले आहेत जे ब्लॅक अँड व्हाईट आता आपल्याला दिसतात. तर हा फोटो मध्ये सुद्धा आपल्याला त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स क्लिअर दिसू शकतात. सो दिस इज फ्रंट व्ह्यू म्हणजे टॉप व्ह्यू ज्याला म्हणतो, आणि उलटा केल्यानंतर विंचू आपल्याला कसा दिसतो किंवा त्याचे काय ऑर्गन्स असतात. तर ओके, आता हॅबिटॅटच्या दृष्टीने जसं आपण मगाशी म्हटलं की हा विंचू आढळतो कुठे, तर जसं मी म्हटलं की बँगलोर मधल्या एका युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये जिथे आपल्याला प्लांटेशन आढळलेलं आहे, त्या प्लांटेशन मध्ये हा विंचू दिसतो आणि तो रिस्ट्रिक्टेड किंवा तेवढ्याच भागामध्ये जास्त प्रमाणात आढळून आला, बाहेरच्या बाजूला दिसला नाही. सो इन फ्युचर जर हा एरिया किंवा त्या एरियामध्ये समजा काही डेव्हलपमेंट झाली, तिथली झाडं काढली, नवीन काही कन्स्ट्रक्शन झालं, तर कदाचित हा विंचू तिथून जाऊ शकतो. जसं मॅप मध्ये दाखवलंय तर एकमेव लोकेशन ह्याचं आता रेकॉर्ड केलं गेलेलं आहे, जे बँगलोरच्या त्या युनिव्हर्सिटीचं आहे. आणि हॅबिटॅट जर पाहू शकलात तर प्लांटेशन आहे पूर्णपणे. ओके, सो हे विंचू झाल्यानंतर ह्या सगळ्या दरम्यानमध्ये तामिणी, जे महाराष्ट्रातलं मागच्या वर्षीचं हायएस्ट रेनफॉल रिजन, रादर त्याने चेरापुंजीला बीट केलं होतं की हायएस्ट रेनफॉल तामिणीमध्ये झाला. आणि तो डिक्लेअर कसा झाला तर टाटाचा जो पॉवर प्लांट आहे तामिणीमध्ये, तर त्यांनी काही वर्षांचा मान्सूनचा डेटा हा पब्लिश केला आणि त्याच्यामध्ये त्याने चेरापुंजीलाही बीट केलं होतं. तर अशा एरियामध्ये एक आयसोमेट्रस म्हणजे बार स्कॉर्पियनची आम्हाला स्पीशीज मिळाली, जिला मी आयसोमेट्रस तामिणी असं नाव दिलं, आणि ती तामिणी घाटातून डिस्क्राईब केली. तर सेम काम ह्या गोष्टीचं आता तुमच्या समोर आहे की विंचूचे प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक्स मोजले गेले. मग तो विंचू बाहेर अजून तामिणी भागात सोडून अजून कुठे आहे का हे शोधलं गेलं. बाकीच्या स्पीशीजशी कम्पेअर केल्यानंतर तो किती वेगळा आहे, मग त्याची बघितल्यानंतर कुठली की जी आपल्याला फील्डवर आयडी करता येईल का हे बघितलं. हे काहीसं त्याचं काम आहे. ह्याचा हॅबिटॅट जर तुम्ही पाहिलात तर तामिणीत कधी आला असाल पक्ष्यांसाठी म्हणा किंवा हर्पिंगसाठी म्हणा, तर तामिणी हे निमसदाहरित आहे, एव्हरग्रीन सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे. प्रचंड पाऊस असतो, मॉसवाली झाडं आहेत. हॅलो, येत आहे ना ऐक? हो मयूर, ऐकायला येतं. हो ओके ओके. सो काही पॅचेस तर इतके डेन्स आहेत की ऊन सुद्धा बरेचदा, काही देवराय आहेत. तर ह्या सगळ्या हॅबिटॅट मध्ये हा विंचू आपल्याला बरेचदा आढळून येतो. सो मग हे 2 विंचूच मिळाले का तुम्हाला, तर नाही. जेव्हा आम्ही साऊथ च्या फील्ड व्हिजिटवरनं परत येत होतो तेव्हा वी व्हिजिटेड अंबोली, अनदर रेनफॉल हायएस्ट रेनफॉल रिजन इन वेस्टर्न घाट्स. अंबोली सगळ्यांना माहितीये, बेडकांसाठी फेमस आहे, हर्पिंग खूप छान होतं. आपल्याकडे मलबार पिट वायपर नावाचा साप आहे, तो कॉमनली तिथे बरेचदा मिळून जातो. तर त्या अंबोलीमध्ये सुद्धा आम्हाला आयसोमेट्रस मिळाला किंवा बार स्कॉर्पियन मिळाला. मग तो वेगळा आहे का, तो जेव्हा कम्पॅरिझनचं काम चालू होतं तेव्हा अंबोलीतून ही स्पीशीज नक्कीच वेगळी आहे असं सगळ्या अनालिसिस नंतर डिस्क्राईब झालं आणि कळलं. सो तिला आयसोमेट्रस अंबोली असं नाव दिलं गेलं. तर आतापर्यंत मागे जे पाहिलं तर तामिणीचा जो आयसोमेट्रस आपण पाहिला तो थोडासा लांबसर आहे बघा, नुसत्या डोळ्यांना सुद्धा जाणवतोय. पण इथला जर तुम्ही अंबोलीतला पाहिलात तर अंबोलीतला स्कॉर्पियन हा थोडासा आखूड आहे. सो नुसत्या डोळ्यांनी डिफरन्शिएट करायला जेव्हा तुम्ही बघायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला एक एक कॅरेक्टरिस्टिक्स कळायला सुरुवात होईल. सो हा अंबोलीतून डिस्क्राईब स्कॉर्पियन आहे. तर अंबोलीचा हॅबिटॅट कसा, तर अगदी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांवर सुद्धा हा विंचू आहे. आणि मला आठवतंय की एक फरक बघा की अंबोलीत मी ह्याच्या आधी किंवा ह्या रिसर्च आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या आधी अंबोलीत फिरायला गेलो होतो. रादर ह्या विंचूचा फोटोही माझ्याकडे आधी काढला गेला असेल, पण त्यावेळेला हा एक स्पीशीज आहे, सायन्सच्या दृष्टीने हा डिस्क्राईब नाहीये किंवा ह्याला नाव आहे का हे शोधलं गेलं नाही. पण ज्या वेळेला तुम्ही नाण्याच्या दुसऱ्या बाजूला जाता तर तेव्हा ही स्पीशीज किंवा ह्याची व्हॅल्यू किती आहे
तर हे आपल्याला जाणवून येतं. आंबोलीच्या जवळपासच्या हॅबिटाईट मध्ये तर जर तुम्ही Mayur, we lost you. डिफरन्शिएट कसं करायचं. आता मगाशी जसं म्हटलं की प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक्स बघावी लागते. याचं काम करणाऱ्या माणसाला प्रचंड डेडिकेशनने काम करावं लागतं. सो आमच्या टीम मधले जे काही मेंबर्स आहेत दोज आर ट्रेन आणि त्यांनी त्याचं शिक्षण घेतलेलं आहे. निखिल, वरुण खेर असे बरेच जण आहेत, जसं तुम्ही पेपरमध्ये नावं वाचली असाल. तर त्यांनी हे डेडिकेटेडली लॅबवर जे आहे ते केलं आणि प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक्स ही शोधून काढली. तर आता आपल्याला जे दिसतंय तर लेफ्ट साइडला जे आहे ते दॅट इज नॉर्मल फोटो मधलं आहे आणि राईट साइडला जे आहे दॅट इज युव्ही मध्ये दिसू कसं दिसतं ते दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आता मगाशी बेडकांचं जसं सांगितलं तसंच विंचवांचंही तसंच करावं लागलं की ह्या फॅमिलीमध्ये दिसणारे बाकीचे विंचू आणि हा कसा वेगळा आहे, त्याचे कुठले कॅरेक्टरिस्टिक्स प्रत्येकाशी मॅच होतात हे दाखवण्यासाठी एक हायपोथेसिस केला जातो. त्याची ही एक टेक्निक आहे. तर ह्याचं डिटेल्स मला तुम्हाला सांगता येणार नाही कारण तो माझा प्रांत नाही असं म्हणायची वेळ येईल. पण हे अनालिसिसच्या ज्या मेथड्स मांडू शकतो त्याचं हे आहे. हॅलो. सो ह्या सगळ्या जर्नीमध्ये प्रथमेश ऐकू येते ना? तुझा आवाज थोडासा हे होता ब्लरी और यू कॅन से ब्रेकिंग. नाउ इट्स बेटर. आतापर्यंतच हो 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 हो. ओके नाउ इट्स बेटर. ओके ओके. सो आतापर्यंतच्या ह्या जर्नीमध्ये मी काय केलं तर मी बरेचदा फील्ड वर्क केलं की एखाद्या लोकेशनची माहिती किंवा त्या लोकेशनला जायचं, तिथे विंचू शोधायचे, त्याचं कलेक्शन जर रिक्वायर्ड असेल तर ते करायचं. त्यांचं प्रिझर्वेशन करायची मेथड जी आहे तर आपण 100% अल्कोहोल जे असतं त्याच्यामध्ये हे प्रिझर्व केले जातात आणि ते लॅबला आणल्यानंतर किंवा बेस स्टेशनला आणल्यानंतर ते ऑथराइज जो माणूस आहे जो हे काम करणार आहे त्याच्याकडे हँडओव्हर करायचे. डेटा मेंटेन करायचा की आम्ही कुठल्या व्हिजिटला किती स्कॉर्पियन्स पाहिले, त्यातले मेल फिमेल जर शक्य झालं तर फील्डवर लिहून ठेवायचे किंवा त्याला टॅग करायचं म्हणजे हा स्पीशीज किंवा हा इंडिव्हिज्युअल या भागातून उचलला इतके वाजता कोण कोण होतं. तर हा सगळा डेटा कंपाईल केला जातो बेस स्टेशनला आणि त्याच्यातून आउटकम निघतात हे असे रिसर्च पेपर. तर हे रिसर्च पेपर का कामाचे आहेत तर समजा तामिणी घाटाचं काही काम निघालं तर तामिणी घाट किंवा तामिणी एरिया ही एक सँच्युरी म्हणून डिक्लेअर झाल्यानंतर जेव्हा पॉलिसी मेकिंगची वेळ येते किंवा एखादं कन्झर्वेशनच्या दृष्टीने प्लॅन करायचा झाला तर हे रिसर्च पेपर आपण दाखवून हा एरिया किती इम्पॉर्टंट आहे हे नक्कीच अथॉरिटीजना पटवून देऊ शकतं. जसं की तुम्ही आता रिसेंटली 2 दिवसापूर्वी एक न्यूज ऐकली, वाईल्ड लाईफर्स असाल तर आपण हसलो असू किंवा 2 वाईट शब्द बोललो असू की अरे काय वेडेपणा चाललाय. वाघाची नसबंदी हा एक विषय होता. वाघ हा सगळ्यांचा आवडता प्राणी आहे. तर तसं काहीसं एखाद्या गोष्टीबद्दल निर्णय घेताना जसं सीएम म्हणाले की एक कमिटी करूया आणि मग त्याच्यानंतर आपण स्ट्रॅटेजीज बनवूया किंवा पुढे प्रोसेस करूया. तर ह्या सगळ्या कमिटीज ज्या असतात ह्याच्यावर अशी अथॉरिटी असलेली लोक बसतात ज्यांचे रिसर्च पेपर किंवा ज्यांनी हा एका गोष्टीमध्ये काम केलेलं आहे आणि ते गिव्ह इनपुट्स टू अथॉरिटी की बाबा तुम्ही हे करू नका किंवा तुम्ही हे करा. रिसेंटली महाराष्ट्र आणि गोवा कर्नाटक बॉर्डरवरचं तिलारी फॉरेस्ट हे एक रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणून डिक्लेअर करण्यात आलं. तर त्याच्यासाठी सुद्धा फॉरेस्ट आपल्या गव्हर्नमेंटने कमिटी बनवली. त्याच्यामध्येही अशी लोक आहेत जी प्रत्येक गोष्टीमध्ये काम करणारी मंडळी आहेत. सो हे सगळं करत असताना अनुभव खूप छान होते. खूप शिकायला मिळालं, नवीन नवीन गोष्टी बघण्याचा दृष्टिकोन बदलला. सो फक्त फिरणं, फक्त फोटो काढणं, ते सोशल मीडियावर पोस्ट करणं ह्याच्या पुढेही काही काम होऊ शकतं ह्याचं महत्व कळलं. सो ही एक अशी जर्नी होती. अजून लॉट ऑफ गोष्टी एक्सप्लोर करायच्यात, शोधायच्यात, शिकायच्यात. सो हा एक साधारण असा प्रवास होता. येस प्रथमेश. Yes, Mayur. Thanks, Mayur. I'll just stop the recording just a second. Okay.